फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. पहा, 11वीच्या ॲडमिशनसाठी जी CET त्यांनी आयोजित केली आहे, त्या CETसाठी 4 सब्जेक्ट आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे इंग्लिश आहे, सेकंड मॅथ आहे, थर्ड सायन्स आहे आणि फोर्थ आहे सोशल सायन्स आहे. पहा, या 4 सब्जेक्टपैकी मी तुम्हाला जो सायन्स जो आहे सब्जेक्ट तो मी शिकवणार आहे. या सायन्समध्ये 2 पार्ट असतात. त्यामध्ये पार्ट फर्स्ट आहे आणि पार्ट सेकंड आहे. पार्ट जो फर्स्ट आहे त्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री येतं आणि जो पार्ट सेकंड आहे त्यामध्ये बायोलॉजीचा समावेश केलेला आहे. पहा, मग आता मी तुम्हाला पार्ट जो सेकंड आहे तो शिकवणार आहे. मग हा जो पार्ट सेकंड आहे त्यामध्ये बायोलॉजी त्यांनी इन्क्लुडेड केलेला आहे. आता बायोलॉजी म्हणजे काय? बायोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ लाईफ. त्याला काय म्हणायचं? बायोस म्हणजे लाईफ आणि लॉगस म्हणजे काय? स्टडी ऑफ लाईफ. त्याला काय म्हणायचं? बायोलॉजी असं म्हणतात. मग या बायोलॉजीमध्ये प्राणी आणि वनस्पती यांचा अभ्यास केला जातो. पहा, मग हा जो पार्ट सेकंड आहे, हा पार्ट सेकंड सुरुवात करण्याच्या अगोदर या बायोलॉजीचे काही बेसिक कन्सेप्ट आहे ते तुमचे क्लिअर होणे गरजेचे आहे. आणि हे क्लिअर होण्यासाठी जे बेसिक कन्सेप्ट आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे क्लिअर करणार आहे. आणि ते जे बेसिक कन्सेप्ट आहे हे महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग होईल. पहा, मग अगोदर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट आपण घेणार आहोत. मग त्यामध्ये बेसिक कन्सेप्ट ऑफ बायोलॉजी हे तुमचे क्लिअर होणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि म्हणून हा पहिला व्हिडिओ हा बेसिक कन्सेप्टचा घेतलेला आहे. आता त्यामध्ये फर्स्ट आहे सेल. आता व्हॉट इज मीन बाय सेल? सेल कोणाला म्हणतात? सेल म्हणजे काय? सेल मीन्स बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ म्हणजे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी बॉडी असते ज्यापासून बनलेली असते त्याला काय म्हणायचं? सेल असं म्हणतात. मग आता ही जी सेल आहे या सेलचे 2 टाईप आहे. पहा, त्यामध्ये फर्स्ट आहे प्रोकॅरियोटिक सेल. फर्स्ट कोणता आहे? प्रोकॅरियोटिक सेल. आणि सेकंड आहे यूकॅरियोटिक सेल. असे हे सेलचे 2 टाईप आहे. आता हे 2 टाईप जे आहेत याच्यामध्ये मेन डिफरन्स काय आहे? ही जी प्रोकॅरियोटिक सेल आहे ही प्रिमेटिव्ह टाईपची सेल आहे. आणि ही जी प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय? याच्यामध्ये जो न्यूक्लियस असतो हा न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप्ड आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस हा वेल डेव्हलप्ड असतो. नंतर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नो डिस्टिंक्ट सेल ऑर्गनेल. याच्यामध्ये सेल ऑर्गनेल सेपरेट झालेले नसतात, याच्यामध्ये डिस्टिंक्ट सेल ऑर्गनेल्स असतात. पहा, मग हा मेन डिफरन्स आहे. पहा, मग या प्रोकॅरियोटिक सेलचं एक्झाम्पल सांगायचं झालं त्यामध्ये अमिबा असेल, पॅरामिसियम असेल. पहा, मग यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल याच्यामध्ये व्हरायटी ऑफ सेल ऑर्गनेल्स असतात. या यूकॅरियोटिक सेलमध्ये व्हरायटी ऑफ सेल ऑर्गनेल. मग त्यामध्ये सेल ऑर्गनेल्स कोणकोणती आहेत? त्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया असेल, नंतर गॉल्गी बॉडीज असेल, नंतर लायसोसोम्स असतात, नंतर प्लास्टिड्स असतात, नंतर न्यूक्लियस असतात, नंतर रायबोसोम्स असतात. असे हे सेल ऑर्गनेल्स या यूकॅरियोटिक सेलमध्ये असतात. पहा, हा जर मेन डिफरन्स आहे, लक्षात ठेवा. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस हे वेल डेव्हलप्ड नसतं आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस असतं. मग ते न्यूक्लियसचे कोणकोणते 4 पार्ट आहे? त्या न्यूक्लियस कशापासून बनतं? न्यूक्लियस भोवती जे असतं त्याला म्हणायचं न्यूक्लिअर मेम्ब्रेन. त्यामध्ये काय असतो? मध्ये न्यूक्लिओलस असतो, नंतर न्यूक्लिओप्लाझम आहे आणि क्रोमॅटिन फायबर्स या न्यूक्लियसमध्ये असतात. पहा, असे हे 4 पार्टने मिळून हा न्यूक्लियस तयार होतो. आता हे जे सेल ऑर्गनेल्स तुम्हाला सांगितले आता त्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी बॉडीज, लायसोसोम्स, नंतर प्लास्टिड्स, नंतर न्यूक्लियस असे हे सेल ऑर्गनेल्स असतात. पहा, आणि मग हे जे सेल ऑर्गनेल्स असते त्या सेल ऑर्गनेलची माहिती आता आपण थोडक्यात पाहणार आहोत. मग त्यामध्ये फर्स्ट सेल ऑर्गनेल्स आहे मायटोकॉन्ड्रिया. सेल ऑर्गनेल्स फर्स्ट कोणता आहे? मायटोकॉन्ड्रिया. आता मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय? त्याला मीन मराठी इट इज कॉल्ड एज तंतुकणिका असं म्हणतात. पहा, आता मायटोकॉन्ड्रियाची जर डायग्राम जर काढायची झाली तर पहा, अशी हे मायटोकॉन्ड्रियाची डायग्राम काढलेली आहे. पहा,
ही मायटोकॉन्ड्रिया, याला काय म्हणतात, या हा जो पार्ट आहे याला म्हणतात की क्रिस्टी. हा जो आउटर मेम्ब्रेन, हे इनर मेम्ब्रेन, ते लक्षात. आणि याच्यावरती काय असे F1 पार्टिकल असतात पहा, असे छोटे छोटे पार्टिकल असतात, त्याला काय म्हणायचं, F1 पार्टिकल्स असं म्हणतात. पहा ही डायग्राम काढलेली आहे मायटोकॉन्ड्रियाची. तर हा जो क्रिस्टी म्हणजे काय, फिंगर लाईक प्रोजेक्शन, दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रिस्टी. आणि या क्रिस्टीवरती छोटे छोटे असे पार्टिकल असतात, त्यांना म्हणायचं F1 पार्टिकल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एलिमेंटरी पार्टिकल किंवा ऑक्सिझोम्स असं म्हणतात पहा. म्हणजे जे F1 पार्टिकल असतात त्यामध्ये F1 पार्टिकलमध्ये काय होते, जी एनर्जी आहे ती एनर्जी तयार होते पहा. या F1 पार्टिकलमध्ये जी एनर्जी तयार होते ती कुठं तयार होते, या F1 पार्टिकलमध्ये एनर्जी तयार होते. आणि मग म्हणून हे जे मायटोकॉन्ड्रिया सेल ऑर्गनेल्स आहे ना, त्याला म्हणायचं पॉवर हाऊस ऑफ द सेल असं म्हणतात. हे जे ऊर्जा निर्माण करण्याचं जे केंद्र आहे त्याला काय म्हणायचं, मायटोकॉन्ड्रिया, पॉवर हाऊस ऑफ द सेल. म्हणजे एनर्जी कुठं तयार होते, या मायटोकॉन्ड्रियामध्ये तयार होते. आणि कोणत्या पार्टमध्ये, F1 पार्टिकलमध्ये ही एनर्जी प्रोड्यूस होते पहा. हे झालं फर्स्ट सेल ऑर्गनेल्स. तर सेकंड सेल ऑर्गनेल आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता अगोदर आपण मायटोकॉन्ड्रिया पाहिले सेल ऑर्गनेल फर्स्ट, आता सेकंड आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता हे जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम दॅट इज रिलेटेड टू द प्रोटीन सिंथेसिस. हे जे प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतात त्या प्रोटीन मॉलिक्यूल तयार करण्यासाठी एंडोप्लाझमिकचा महत्त्वाचा रोल आहे. कारण या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती काय असतात, रायबोझोम्स असतात. हे जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे याचे दोन टाईप आहे पहा. त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि सेकंड आहे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता हे जे स्मूथ आहे, हे जे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे याच्यावरती काय असतात, हे रायबोझोम्स असतात. आणि म्हणून त्याला काय म्हणायचं, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असं म्हणतात पहा. आणि प्रोटीन सिंथेसिसमध्ये याचा रोल आहे पहा. रायबोसोम्स दॅट इज प्ले रोल इन प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन मॉलिक्यूल तयार करण्यासाठी रायबोसोमची मदत होते. आणि हे जे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतात याच्यावरती रायबोसोम्स नसतात आणि म्हणून त्याला काय म्हणायचं, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हे जे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे याचा रोल आहे रिलेटेड टू द प्रोटीन सिंथेसिस. आणि हे जे रफ आहे, स्मूथ आहे ना, दॅट इज अ डिटॉक्सिफिकेशन इन लिव्हर. डिटॉक्सिफिकेशनसाठी याचा रोल आहे पहा स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हे झालं सेकंड एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता थर्ड आहे गोल्गी कॉम्प्लेक्स. थर्ड सेल ऑर्गनेल्स आहे गोल्गी कॉम्प्लेक्स किंवा गोल्गी बॉडीज. आता ही जी गोल्गी बॉडीज आहे याला दोन एंड असतात. एका एंडला म्हणायचं सीज फेज आणि सेकंड जे एंड आहे ना त्याला म्हणायचं ट्रान्स फेज. आता हे जे न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसमध्ये हा सेल आहे, या सेलमध्ये न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या जवळच काय असतात, ही एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतात पहा. हे काय असतात, हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतात. असे आलं लक्षात, ही एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतात आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या जवळ असे हे गोल्गी बॉडीज असतात पहा. मग आता हे जे गोल्गी बॉडीज आहे याच्यामध्ये ते दोन एंड असतात. हे सीज फेज एंड कोणाला म्हणायचं, ते न्यूक्लियसच्या बाजूने आहे ना त्याला काय म्हणायचं, सीज फेज असं म्हणतात. आणि जे ट्रान्स फेज आहे ते बाहेरच्या जे बाजूने आहे त्याला काय म्हणायचं, ट्रान्स
फेज असं म्हणतात। आता एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये काय होतात, प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतात आणि हे जे प्रोटीन मॉलिक्यूल असतात हे प्रोटीन मॉलिक्यूल एका राऊंडेड स्ट्रक्चर असतं पहा, गोलाकार, त्यामध्ये ते असतात आणि त्याला काय म्हणायचं, वेसिकल्स असं म्हणतात पहा। हां, त्याला काय म्हणायचं, वेसिकल्स असं म्हणतात। आणि मग दॅट इज हे जे गॉल्गी बॉडीज आहेत ते फ्लॅट आहेत, बलूनसारखे असतात पहा। आणि हे जे प्रोटीन मॉलिक्यूल असतात एका मेम्ब्रेन बाउंड गोलाकार स्ट्रक्चरमध्ये असतात, मग त्याला काय म्हणायचं, वेसिकल्स असं म्हणतात। आणि मग हे वेसिकल जे असतात हे यामध्ये अगोदर एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतात आणि मग हे वेसिकल्स काय होतात, तर कुठे येतात, हे याच्यामध्ये रिलीज होतात आणि ते कुठे येतात, या सायटोप्लाझममध्ये येतात। आणि सायटोप्लाझममध्ये आले की याच्याजवळ कोण आहे, हे सीज फेज आहे पहा। मग इथं ते वेसिकल या सीज फेज जवळ येतात आणि हे वेसिकल्स आले काही वेसिकल्स याच्यामध्ये ज्यावेळेला याच्यामध्ये या सीज फेजमधून त्याची एंट्री होते त्यावेळेला हे वेसिकल काय होतात, रिलीज म्हणजे ब्रेक होतात, तुटतात। आणि ते वेसिकल ब्रेक झाले का ते काय होतं, त्याच्यामध्ये जे कंटेन आहे ते याच्यामध्ये काय करतात, ते रिलीज करतात। आलं लक्षात? मग याच्यामध्ये रिलीज केलं म्हणजे आता हे जे आपण अगोदर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पाहिलं त्यामध्ये प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतात आणि गॉल्गी कॉम्प्लेक्सचं फंक्शन काय, हे जे प्रोटीन मॉलिक्यूल तयार झाले त्याचं काय करणं, मॉडिफिकेशन करणं, हे त्याचं गॉल्गी कॉम्प्लेक्सचं फंक्शन आहे पहा। मग इथं जे कंटेन आहे ते रिलीज केलं का इथं काय होतं, पूर्ण याचं मॉडिफिकेशन होत चालतं पहा। आणि शेवटी इथं हे काय होतात, पुन्हा ते एकमेकांबरोबर काय होतात, बाइंड होतात पहा। आणि मग पुन्हा बाइंड झाले का इथं या ट्रान्सफेजमधून जे प्रोटीन बाहेर पडतात ते मॉडिफाईड प्रोटीन तयार होतात पहा। कारण हे जे गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे ते प्रोटीन मॉलिक्यूलचं काय करतं, मॉडिफिकेशन करतं। आणि मॉडिफिकेशन झालं की जे मॉडिफाईड जे प्रोटीन असतात हे ट्रान्सफेजमधून काय होतात, रिलीज होतात आणि ज्या ठिकाणी सेलमध्ये ज्या ठिकाणी त्याची रिक्वायरमेंट आहे तिथं काय होतं, ते पुरवले जातात पहा। तर असे हे गॉल्गी कॉम्प्लेक्सचा रोल आहे पहा। अगोदर काय पाहिलं आपण, सेकंड एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पाहिलं। एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं फंक्शन काय, प्रोटीन मॉलिक्यूल तयार करणे आणि प्रोटीन मॉलिक्यूल तयार केले का हे गॉल्गी कॉम्प्लेक्स काय करतं, त्या प्रोटीन मॉलिक्यूलचं मॉडिफिकेशन करतं पहा। आणि मॉडिफाईड प्रोटीन हे सेलला पुरवले जातात पहा। ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, ज्या ठिकाणी त्याची रिक्वायरमेंट आहे तिथं ते पुरवले जातात। असं हे तिसरं सेल ऑर्गनेल आहे गॉल्गी बॉडीज। आता त्याच्यामध्ये चौथा आहे लायसोझोम्स आहे पहा। आता लायसोझोम्स हा इम्युनिटी सिस्टीमचा पार्ट असतो पहा, लायसोझोम्स। नंतर नेक्स्ट आहे पहा सेल ऑर्गनेल्स। नेक्स्ट सेल ऑर्गनेल आहे प्लास्टिड। पुढचं सेल ऑर्गनेल आहे प्लास्टिड। आता हे जे प्लास्टिड असतात याच्यामध्ये हे फक्त प्लॅन्ट सेलमध्येच असतात। हे जे प्लास्टिड असतात हे फक्त प्लॅन्ट सेलमध्ये असतात। हे जे प्लास्टिड याचे दोन टाईप आहे, त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे क्लोरोप्लास्ट। कोणता आहे, फर्स्ट क्लोरोप्लास्ट। आणि सेकंड कोणता आहे, क्रोमोप्लास्ट। सेकंड कोणता आहे, क्रोमोप्लास्ट। आता क्लोरोप्लास्ट म्हणजे काय, त्याचं काय आहे, त्यामध्ये फोटोसिंथेसिस, हे कशावर रिलेटेड आहे, फोटोसिंथेसिस। मग याच्यामध्ये जर आपण या क्लोरोप्लास्टचे जर आपण स्ट्रक्चर जर पाहिलं तर याची डायग्राम अशी आहे पहा। आलं लक्षात? असे दॅट इज अ डिस्क लाईक स्ट्रक्चर आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्राना। हे जे डिस्क लाईक आहे त्याला काय म्हणायचं, ग्राना। आणि हा जो बाकीचा पार्ट आहे याच्यामध्ये काय म्हणायचं, स्ट्रोमा असं म्हणतात पहा। आणि हा जो ग्रानाचा पार्ट आहे याच्यामध्ये काय होतं, हे फोटोसिंथेसिसची प्रोसेस होते पहा। डिस्क लाईक स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणायचं, ग्राना असं म्हणायचं। आणि जो बाकीचा पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, स्ट्रोमा असं म्हणायचं। मग हा जो स्ट्रोमा पार्ट आहे याच्यामध्ये स्वतःचे त्याचे DNA असतात, नंतर याच्यामध्ये रायबोझोम्स असतात या स्ट्रोमामध्ये पहा। अशा प्रकारे हे क्लोरोप्लास्ट झालं। म्हणजे फोटोसिंथेसिस जी प्रोसेस आहे ती ग्राना या पार्टमध्ये होते। क्रोमोप्लास्ट, क्रोमो म्हणजे काय, कलर। मग त्यामध्ये जे डिफरंट कलर असतात पहा, याचं फंक्शन काय, गिविंग डिफरंट कलर टू द प्लॅन्ट पार्ट। जे प्लॅन्ट पार्टचे डिफरंट कलर असतात ते देण्यासाठी याचा रोल आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रोमोप्लास्ट। क्रोमो मीन्स कलर, गिविंग डिफरंट कलर टू द प्लॅन्ट पार्ट। असे हे दोन टाईप आहे त्यामध्ये प्लास्टिकचे, क्लोरोप्लास्ट आणि क्रोमोप्लास्ट। आता पुढचं सेल ऑर्गनेल्स आहे महत्वाचं, न्यूक्लियस।
पुढचं महत्त्वाचं आहे सेल ऑर्गनेल्स न्यूक्लियस. आता न्यूक्लियस जर आपण पाहायचं झालं तर आपल्या बॉडीमध्ये जो ब्रेनचा पार्ट आहे, हा ब्रेनचा पार्ट काय करतो, सगळ्या प्रकारचे जे फंक्शन आहे कंट्रोल करतं. तसं जी सेल आहे त्या सेलमध्ये महत्त्वाचे जे फंक्शन असतात ते कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, हा न्यूक्लियस करतो पहा. आणि म्हणून सेलचा जो मेन पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, न्यूक्लियस असं म्हणतात पहा. आता न्यूक्लियसचं जर आपण स्ट्रक्चर जर आपल्याला काढलं तर अशा प्रकारे डबल मेम्ब्रेन, याच्यामध्ये आतमध्ये काय असतो, न्यूक्लिओलस, याला काय म्हणायचं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, याला काय म्हणायचं, न्यूक्लिओलस असं म्हणतात. याच्यामध्ये असे थ्रेड लाईक स्ट्रक्चर असते, त्याला काय म्हणायचं, क्रोमॅटिन फायबर्स असं म्हणतात पहा. आणि हे जे आहे याला काय म्हणायचं, न्यूक्लिओप्लाझम. जसं सेलमध्ये काय सायटोप्लाझम आहे तसं न्यूक्लियसमध्ये काय आहे, न्यूक्लिओप्लाझम आहे. लक्षात, सेलमध्ये सायटोप्लाझम आहे तसं याला काय, न्यूक्लिओप्लाझम. आणि जसं आपला सेलचा महत्त्वाचा पार्ट कोणता आहे, न्यूक्लियस आहे, तसा न्यूक्लियसचा सर्वात मेन पार्ट आहे ते कोणता आहे, न्यूक्लिओप्लाझम आहे पहा. मग त्यामध्ये आता हे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणायचं, क्रोमॅटिन फायबर्स असं म्हणतात. म्हणजे आता जो आपण फर्स्ट चॅप्टर पाहणार आहोत हेरिडिटी अँड व्हेरिएशन, त्यामध्ये या क्रोमॅटिन जो मेन पार्ट आहे हा न्यूक्लियसपासून सुरू होतो पहा. आपण जे फर्स्ट चॅप्टर आहे ना हेरिडिटी अँड व्हेरिएशन, हा जो पार्ट आहे, हा जो चॅप्टर आहे या न्यूक्लियसपासून त्याची सुरुवात होते पहा, हेरिडिटी. मग याच्यामध्ये आता हा न्यूक्लियसचा आपण पाहिलं, यामध्ये न्यूक्लिओप्लाझम काय काय ते लक्षात ठेवा, कारण दॅट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द हाय न्यूक्लियस. हे जे बेसिक कन्सेप्ट आहे ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. पण याच्यामध्ये न्यूक्लिओप्लाझम आहे, जसं सेलमध्ये सायटोप्लाझम आहे तसं या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओप्लाझम आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, नंतर न्यूक्लिओलस आहे, आणि नंतर काय आहे, क्रोमॅटिन फायबर्स असतात. थ्रेड लाईक स्ट्रक्चर इट इज कॉल्ड ॲज अ क्रोमॅटिन फायबर. ज्या वेळेला बेबी जन्माला येते त्यावेळेला काही कॅरेक्टर आई वडिलांकडून येतात, काही कॅरेक्टर आईकडून येतात, काही कॅरेक्टर वडिलांकडून येतात, काही कॅरेक्टर आजी आजोबांकडून येतात पहा. आणि मग हे जे, आणि म्हणून आपण काय दिसतो, आपल्या आई वडिलांसारखे दिसतो, सेम टू सेम दिसत नाही, पण थोडाफार काय असतो, हा डिफरन्स असतो पहा. आणि हे जे आपण जे दिसतो हे कोणामुळे दिसतो, यासाठी जो घटक रिस्पॉन्सिबल आहे त्याला काय म्हणायचं, जीन्स असं म्हणतात पहा. मग आता हे जीन्स असतात, हे जीन आहे, म्हणजे हे कॅरेक्टर ट्रान्समिट करण्याचं काम कोण करतं, जो घटक आहे त्याला काय म्हणायचं, जीन्स असं म्हणतात. आणि मग हे जीन कुठं असतात, हे जीन्स कुठं असतात, हे जीन्स हे न्यूक्लियसमध्ये असतात पहा. हे जीन्स कुठं असतात, हे न्यूक्लियसमध्ये असतात. मग आता हे न्यूक्लियस आहे, हा सेलमध्ये काय न्यूक्लियस आहे, आणि न्यूक्लियसमध्ये काय, हे क्रोमॅटिन फायबर्स असतात. आणि हे जे क्रोमॅटिन फायबर्स असतात, आता हे ज्या वेळेला क्रोमॅटिन फायबर्स आपल्याला कधी दिसतात, ज्यावेळेला सेल डिव्हिजनची प्रोसेस होते त्यावेळेला आपल्याला हे क्रोमॅटिन फायबर दिसत, अन्यथा आपल्याला दिसत नाही. मग सेल डिव्हिजनची प्रोसेस कधी होते, ज्यावेळेला बॉडीची आपली ग्रोथ होते त्यावेळेला एकदा सेल डिव्हिजनची प्रोसेस होते. आणि ज्यावेळेला गॅमेट फॉर्मेशन आहे पहा, मेल गॅमेट दॅट इज अ स्पर्म, फिमेल गॅमेट दॅट इज अ एग, हे ज्या वेळेला तयार होतात, हे जे गॅमेट फॉर्मेशन आहे त्यावेळेला सेल डिव्हिजनची प्रोसेस होते पहा. अशा दोन वेळेला सेल डिव्हिजन्स होतं पहा. आणि ज्या वेळेला ग्रोथ होते, ग्रोथ होत असताना सेलचा नंबर काय होतो, वाढतो. 1चे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16 असा नंबर काय होतो, वाढत जातो. आणि मग याला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज अ मायटोसिस म्हणतात पहा. आणि मेओसिस म्हणजे काय, ज्या वेळेला गॅमेट फॉर्मेशन आहे त्यावेळेला सेल डिव्हिजनची प्रोसेस होते त्यावेळेला काय म्हणायचं, मेओसिस असं म्हणतात पहा. त्याला काय म्हणायचं, मेओसिस म्हणतात. मग ज्या वेळेला सेल डिव्हिजनची प्रोसेस होते त्यावेळेला हे जे क्रोमॅटिन फायबर्स असतात ते काय होतात, कंडेन्स होतात. कंडेन्स होणे म्हणजे काय, ते असे आखूड होणे, छोटे छोटे शॉर्ट होणे पहा. हे जे क्रोमॅटिन फायबर असतात ते अगोदर लॉंग असतात, आणि त्यावेळेला ज्यावेळेला सेल डिव्हिजनची प्रोसेस होते त्यावेळेला ते काय होतात, शॉर्ट होतात, आखूड होतात, आणि त्यापासून काय होतात, क्रोमोझोम्स बनतात पहा. या क्रोमॅटिन फायबर्स पासून काय तयार होतात, क्रोमोझोम्स तयार होतात पहा.
क्रोमोझोम्स, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, गुणसूत्र असं म्हणतात पहा. मग आता प्रत्येक सेलमध्ये किती क्रोमोझोम्स असतात, 23 पेअर्स ऑफ द क्रोमोसोम्स. प्रत्येक सेलमध्ये काय असतात, हे 23 पेअर्स ऑफ क्रोमोसोम्स असतात. आणि मग त्यामध्ये 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स. मग त्यामध्ये 22 जे पेअर्स असतात आणि ते 22 पेअर्सला काय म्हणतात, ऑटोझोम्स असं म्हणतात पहा. त्याला काय म्हणतात, ऑटोझोम्स असं म्हणतात. म्हणजे जे आपण कसे आहोत हे ठरवणारे जे असतात त्याला काय म्हणायचं, ऑटोझोम्स असं म्हणतात. आणि ही जी एक पेअर असते ना, या एक पेअरला काय म्हणतात, सेक्स क्रोमोझोम्स असं म्हणतात. या एका पेअरला काय म्हणतात, सेक्स क्रोमोझोम्स असं म्हणतात पहा. हे 22 पेअरला काय म्हणतात, ऑटोझोम्स असं म्हणतात. आणि एका पेअरला काय म्हणतात, सेक्स क्रोमोझोम्स असं म्हणतात. आता ही डिटेल आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत पहा. सेल डिव्हिजन पण आहे, ते कधी होतं, केव्हा होतं, त्यामध्ये कोणकोणते स्टेप आहे ते पण आपण या चॅप्टरमध्ये नंतर शिकणार आहोत पहा. या 22 पेअरला ऑटोझोम्स म्हणतात, 1 पेअरला सेक्स क्रोमोझोम्स असं म्हणतात पहा. मग आता हे जे सेक्स क्रोमोझोम्स आहे याच्यामध्ये स्पेशल स्ट्रक्चर असतं पहा. त्या स्पेशल स्ट्रक्चरला काय म्हणतात, DNA असं म्हणतात पहा. काय म्हणतात, DNA. DNAचा लॉंग फॉर्म काय, डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ॲसिड. DNAचा लॉंग फॉर्म काय, डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ॲसिड. आता हे जे DNAचं स्ट्रक्चर आहे हे कुणी प्रपोज केलं, हे वॅटसन आणि क्रिक यांनी हे DNAचं स्ट्रक्चर प्रपोज केलं पहा. या DNAची जर आपण डायग्राम जर काढायची झाली तर हा एक स्ट्रँड असतो आणि हा दुसरा स्ट्रँड असतो पहा. हा एक स्ट्रँड आणि हा दुसरा स्ट्रँड, असे 2 स्ट्रँड असतात. आणि म्हणून याला काय म्हणायचं, डबल हेलिक्स असं म्हणतात. म्हणून याला काय म्हणायचं, डबल हेलिक्स असं म्हणतात. कारण 2 स्ट्रँड असतात आणि दोन्ही पण स्ट्रँडमध्ये अशी कॉइलिंग असते पहा. नंतर हे जे स्ट्रँड असतात याच्यामध्ये काय असतात, असे नायट्रोजन बेसेस असतात पहा. आणि या नायट्रोजन बेसेसमध्ये त्यामध्ये काय असते, पेअरिंग असते पहा. मग त्यामध्ये हे जे आहे याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग घडून येते. या एका स्टँडवरती नायट्रोजन बेसेस आणि दुसऱ्या स्टँडवरचे नायट्रोजन बेसेस याच्यामध्ये बेस पेअरिंग असते पहा. मग याच्यामध्ये जे नायट्रोजन बेस असतात या नायट्रोजन बेसेसचे या जोड्या असतात पहा. मग 4 टाईपचे नायट्रोजन बेस असतात. मग ते कोणते 4 टाईप, त्यामध्ये फर्स्ट आहे ॲडेनिन. पहिला कोणता आहे, ॲडेनिन. दुसरा कोणता आहे, ग्वानिन. नंतर आहे सायटोसिन. नंतर आहे थायमिन. अशी हे 4 नायट्रोजन बेसेस असतात, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. हे 4 प्रकारचे नायट्रोजन बेस असतात. आणि या 4 नायट्रोजन बेसेसमध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग असते. एका स्टँडवरती नायट्रोजन बेस आणि दुसऱ्या स्टँडवरचे नायट्रोजन बेस याच्यामध्ये पेअरिंग घडून येते पहा. ॲडेनाईन म्हणजे ए, ग्वानिन म्हणजे जी, सायटोसिन म्हणजे सी, थायमिन म्हणजे टी. मग याच्यामध्ये जे ॲडेनाईन आणि ग्वानिन आहे ना, ॲडेनाईन आणि ग्वानिन या दोघांना काय म्हणतात, प्युरिन असं म्हणतात पहा. म्हणजे नायट्रोजन बेसेसचे परत 2 टाईप आहे. एक आहे ॲडेनाईन आणि ग्वानिन यांना काय म्हणायचं, प्युरिन. आणि सायटोसिन आणि थायमिनला काय म्हणायचं, पिरिमिडीन. त्याला काय म्हणायचं, पिरिमिडीन असं म्हणतात पहा. म्हणजे जे ॲडेनाईन आणि ग्वानिन, प्युरिन आणि सायटोसिन आणि थायमिन त्यांना काय म्हणतात, पायरिमिडीन असं म्हणतात. म्हणजे नायट्रोजन बेसचे 2 टाईप आहे, प्युरिन आणि पायरिमिडीन. प्युरिनमध्ये कोण येतं, ॲडेनाईन आणि ग्वानिन. आणि पायरिमिडीनमध्ये कोण येतं, सायटोसिन आणि थायमिन. आता याच्यामध्ये जे नायट्रोजन बेसची पेअरिंग असते ना त्यामध्ये ॲडेनाईन पेअर्स विथ T by 2 हायड्रोजन बॉन्ड आणि G पेअर्स विथ C दॅट इज अ 3 हायड्रोजन बॉन्ड. याच्यामध्ये जे नायट्रोजनची बेस पेअरिंग असते त्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड असतात पहा. ये ऑलवेज पेअर्स विथ थायमिन. आलं लक्षात, ॲडेनाईन पेअर विथ ऑलवेज थायमिन. म्हणजे एक प्युरिन आणि दुसरा काय असतो, पायरिमिडीन. दोन्ही पण प्युरिन नसतात आणि दोन्ही पण पायरिमिडीन नसतात. एक प्युरिन आणि दुसरा काय असतो, पायरिमिडीन असतो पहा. नंतर सर आहे ग्वानिन आणि ग्वानिन पेअर्स विथ सायटोसिन. इथं आहे ॲडेनाईन पेअर्स विथ थायमिन किंवा थायमिन पेअर्स विथ ॲडेनाईन असं होऊ शकतं. परंतु
ॲडेनाईन पेअर्स विथ सायटीन असं होत नाही पहा. ॲडेनाईन पेअर्स विथ ऑलवेज पेअर्स विथ थायमिन किंवा थायमिन पेअर्स विथ ॲडेनाईन बाय 2 हायड्रोजन बॉन्ड, ग्वानिन पेअर्स विथ सायटोसिन बाय 3 हायड्रोजन बॉन्ड. अशा प्रकारे याच्यामध्ये हायड्रोजन काय असते, बेस पेअरिंग असते. आणि हे जे नायट्रोजन बेस असतात, आता एका स्टँडवरती ॲडेनाईन, नंतर आहे थायमिन, नंतर सायटोसिन, नंतर ग्वानिन, असे एकावरती नायट्रोजन बेस असतात. आणि मग त्यांची पेअरिंग काय होते, दुसऱ्या नायट्रोजन या स्टँड बरोबर होते पहा. अरे आता आधी ॲडेनाईन पेअर्स विथ कोणाबरोबर आहे, टी आहे. टी पेअर्स विथ कोणाबरोबर आहे, ए आहे. सी पेअर्स विथ कोणाबरोबर आहे, जी आहे. आणि मग ही जी बेस पेअरिंग आहे त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग असं म्हणतात. आणि हे जे नायट्रोजन बेसेस असतात यांच्यामध्ये जो सिक्वेन्स आहे पहा, हा जो सिक्वेन्स हा कसा पण असतो पहा, याला योग्य असा सिक्वेन्स नसतो पहा. ए असेल, नंतर सी असेल, नंतर जी असेल, नंतर सी असेल. याच्यामध्ये काय असा निश्चित असा सिक्वेन्स नसतो पहा. नंतर मग हे नायट्रोजन बेसेस असतात, याच्यामध्ये जो सिक्वेन्स आहे यालाच काय म्हणतात, जीन्स असं म्हणतात. नायट्रोजन जो बेसेसचा जो सिक्वेन्स आहे याला जीन्स असं म्हणतात. आणि मग हे काय करतात, हे जे जीन असतात ते कॅरेक्टर डिसाईड करण्याचं काम करतात. म्हणजे आपण कसे दिसतो हे ठरवण्याचं काम कोण करतं, हे जीन्स करतात. फॉर एक्झाम्पल आपल्या केसाचा रंग कसा आहे, नंतर त्यामध्ये आपण एक्झॅक्ट आईवडिलांसारखे दिसतो का, तर आपण आईवडिलांसारखे दिसत नाही. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर त्यामध्ये काही कॅरेक्टर ऐकून आलेले असतात, काही कॅरेक्टर आपल्या वडिलांकडून आलेले असतात पहा. आणि म्हणून आपण थोडंफार आईवडिलांसारखे दिसतो, काही कॅरेक्टरमध्ये थोडाफार डिफरन्स पण असतो पहा. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर माझे जे केस आहेत ते माझ्या आईसारखे आहेत. मग आता इथं माझ्या केसाचं जे टेक्स्चर आहे हे ठरवणारे जे जीन आहे ते कुठून आले, आईकडून आले. ॲज इट इज आले पहा. ते कोणाकडून आले, आईकडून आले, तेच आले, ॲज इट इज आले. आणि म्हणून माझ्या केसांचा जो केस आहे ते आईसारखेच आहे. आणि मग काही वेगळे कॅरेक्टर हे काय आले, बाबांकडून आले. आणि काही आईकडून पण आलेले नाही, काही वडिलांकडून पण आलेले नाही. काही कॅरेक्टरमध्ये वेगळेपणा होता. हे कशामुळं, दॅट इज अ रिकॉम्बिनेशन. याच्यामध्ये काय झालं, हे आईकडचे आणि वडिलांकडून हे कॅरेक्टर न येता काही कॅरेक्टर हे वेगळे आले, त्याला काय म्हणायचं, रिकॉम्बिनेशन असं म्हणतात पहा. ड्यू टू द रिकॉम्बिनेशन. मग आता हे जे DNA, आता आपण पाहिलं DNA, त्याचा लॉंग फॉर्म काय, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. आता हे जो DNA आहे, हा DNA जो मॉलिक्यूल आहे 3 कंपोनंट मिळून बनतो. त्यामध्ये 3 कंपोनंट म्हणजे कोणते, त्यामध्ये फर्स्ट आहे पेंटोज शुगर, दुसरा आहे फॉस्फरिक ॲसिड आणि तिसरा आहे नायट्रोजन बेसिस. या 3 कंपोनंट मिळून हा DNA मॉलिक्यूल बनतो. आणि हे जे 3 कंपोनंट आहे या 3 कंपोनंटला म्हणतात न्यूक्लिओटाइड. त्याला काय म्हणायचं, न्यूक्लिओटाइड असं म्हणतात पहा. न्यूक्लिओटाइड म्हणजे काय, त्यामध्ये 3 कोणकोणते कंपाऊंड येतात, त्यामध्ये पेंटोज शुगर, फॉस्फरिक ॲसिड आणि नायट्रोजन बेस हे 4. त्याला काय म्हणायचं, न्यूक्लिओटाइड असं म्हणतात पहा. मग आता याच्यामध्ये सांगितलं, याच्यामध्ये जो तर अशा प्रकारे DNAचं स्ट्रक्चर असतं पहा. याच्यामध्ये आता हे जे 2 डबल स्टँडर्ड DNA आहे, डबल हेलिक्स आहे, याच्यामध्ये आपण एक स्ट्रक्चर जर काढायचं झालं तर याला काय म्हणायचं, ही पेंटोज शुगर. याला काय अटॅच असतं, त्यामध्ये नायट्रोजन बेस येतं लक्षात. आणि इथं काय असतं, फॉस्फरिक ॲसिड. नंतर परत याला काय असतं ॲड, त्यामध्ये फॉस्फरिक ॲसिड. परत इथं काय असतो, नंतर परत इथं टी. म्हणजे हा जो DNA मॉलिक्यूल आहे, एक स्टँड दाखवलेला एका बाजूचा, याच्यामध्ये 3 कंपाऊंड येतात. यामध्ये नायट्रोजन बेस, नंतर इथं पेंटोज शुगर आणि तिसरा कंपाऊंड कोणता आहे, फॉस्फरिक ॲसिड. हा मिळून एक स्टँड बनतो पहा. लक्षात. मग इथे ॲडेनाईन पेअर्स विथ त्यामध्ये टी, हा दुसरा जो स्टँड असतो हे या बाजूने असतो. अशा प्रकारे याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग असते पहा. असे हे DNAचे 2 स्टँड असतात, दॅट इज अ डबल हेलिक्स. आणि मग हे जे डबल हेलिक्स आहे, दोन्ही स्टँडमध्ये कॉइलिंग होऊन हा DNA मॉलिक्यूल तयार होतो पहा. मग या DNA मॉलिक्यूल कशापासून बनतो, त्यामध्ये नायट्रोजन बेस, फॉस्फरिक ॲसिड आणि त्यामध्ये पेंटोज शुगर, या 3 कंपोनंट मिळून हा म्हणजे DNA मॉलिक्यूल बनतो. आणि या 3 कंपोनंटला काय म्हणायचं, न्यूक्लिओटाइड असं म्हणतात पहा.
तर अशा प्रकारे आपण हे बेसिक जे कन्सेप्ट आहे बायोलॉजीचे ते आपण आज कंप्लीट केलेले आहे पहा. मग आता आपण इथं थांबूया. आता नेक्स्ट व्हिडिओ जो असेल त्यावेळेला आपण जे फर्स्ट चॅप्टर आहे हेरिडिटी आणि व्हॅरिएशन ते आपण सुरू करणार आहोत पहा. तुम्हाला हा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.